शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. इंधनाचा साठेबाजार रोखण्यासाठी एस्मा लागू. घरगुती आणि वाहनांसाठीच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य देणार. नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचेही आदेश. महाराष्ट्रासह बंगळुरू आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा. LPGच्या कमतरतेमुळे 1-2 दिवसात हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता. हजारो कामगारांच्या रोजगारावर आणि खाद्य संस्कृतीवर मोठी टांगती तलवार. नागपुरात आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचं 90% वितरण बंद. फक्त रुग्णालय आणि अत्यावश्यक सेवांसाठी सिलेंडर मिळणार. कंपन्यांकडून गॅस वितरणावर रोक. राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार. क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचं राखीव साठे खुले करण्याचं आवाहन. इराण परिसरातनं 524 गॅस सिलेंडरसह ट्रकची चोरी. ट्रकमध्ये 18 लाख रुपये किमतीचे गॅस सिलेंडर. या ठिकाणी पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध घेतलाय. एअर इंडियाचा विमान प्रवास महागणार. उद्यापासून नवीन दर लागू होणार. इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दर वाढवण्याचा निर्णय. नवीन इंधन अधिभार 3 टप्प्यामध्ये लागू होणार. इराणशी चर्चेसाठी अमेरिका तयार. फॉक्स न्यूजच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांचं वक्तव्य. तर युद्धाच्या 11व्या दिवशी सुद्धा ट्रम्प यांच्याकडून चर्चेची आता तयारी. वाटाघाटी सुरू असताना हल्ले करणाऱ्या अमेरिकेशी चर्चेचा कटू अनुभव. अमेरिकेशी चर्चा करणं आता आमच्या अजेंड्यावर नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांची चर्चेची शक्यता त्यांनी फेटाळल्या. इराणचे सुप्रीम लीडर मोस्तबा खामेनी यांना तुर्कीची मान्यता. अमेरिका इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांवरून तुर्कीकडून नाराजी व्यक्त. लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आज मतदान. गृहमंत्री अमित शहा संध्याकाळी 5 वाजता लोकसभेत बोलणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार. तर कार्यपालिकेमध्ये 40व्या क्रमांकावर हे प्रकरण सुनावणीसाठी निश्चित. सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या आणि लवकर जा ही योजना. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा. महिलांना कामाच्या ठिकाणी लवकर आल्यास लवकर जाण्याची मुभा देण्यात येणार. नागपुरातील RSSच्या कार्यालयावर 23 मार्चला काँग्रेस आणि वंचितचा संयुक्त मोर्चा. देशाचं सार्वभौमत्व, स्वायत्तता आणि स्वातंत्र्याशी भाजप RSSची तडजोड. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती. नाशिकच्या रिंग रोडच्या 3,954 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता. विभागीय आयुक्तांकडून नागरी कामांचा आढावा. बुलढाण्यामध्ये महिला बेपत्ता होण्याचं सत्र सुरूच. 24 तासात जिल्ह्यातनं एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता. 2.5 महिन्यामध्ये 20 महिलांसह एकूण 289 जण बेपत्ता. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.